समोरून घ्या. त्यांना पहिला तिथं ते क्लोजर घेऊ. काय करा दोन्ही दर्पण उभा राहा काय करू नका. हो असे ओ इकडे ना मला मी त्यांना लांबच्या माणसाला लांब बोलली. जय जय रामकृष्ण हरी. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त वाटचाल चालू आहे आणि आता रस्त्याने अनेक छोट्या मोठ्या दिंड्या देखील आपल्याला विठुराच्या दर्शनाकरता जात आहेत आणि श्री क्षेत्र खरडगाव येथील शनेश्वर देवस्थानाची पालखी देखील याच मार्गावर आता चाललेली आहे आणि त्यांचा तालुका शेवगाव आणि जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणाहून ते प्रस्थान केलेलं आहे दिंडीने. आणि आता हे तुमचा पालखी सोहळा, महाराज तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज भवार. बरं, तुम्ही दिंडी प्रमुख म्हणायचे का? हो. बरं, आणि हे आता पालखी सोहळा किती दिवसापासून निघालेला आहे तुमचा? 14 वर्षापासून. 14 वर्ष झाली? 14 वर्ष. नाही, प्रवास किती दिवसांचा आहे तुमचा? प्रवास आमचा 10 दिवसांचा. 11व्या दिवशी आम्ही पंढरपूरला पोहोचतो. बरं, आणि 14 वर्षांपासून वाटचाल चालू आहे. हा सुरुवात कोणी केली होती त्यावेळेस? सुरुवात आम्हीच गावकऱ्यांनी आम्ही सर्वांनी मिळून. बरं, आणि शनेश्वर देवस्थान म्हणजे तुमच्या गावात शनिदेवाचं मंदिर आहे? हो, जुनाट म्हणजे पुरातन मंदिर. पुरातन साधारण किती वर्षापूर्वीचं? हो, ते सांगता येणार नाही. हा, पेशवेकालीन. बरं, मग त्याचा काय इतिहास वगैरे थोडक्यात आहे पण म्हणजे आता जुने माणसं सांगतात. बरं बरं. आणि मग ते जशी शनी शिंगणापूरला शेळा आहे तशी शेळा आहे का? हो, शेळाची आणून स्थापित केलेली आहे का स्वयंभू आहे असं काही? स्वयंभू सापडलेली आहे. कुठं सापडली ती? तिथंच कुठेतरी. अच्छा, त्यावेळेस जुन्या माणसांना ते माहिती असेल. आणि त्याचबरोबर आता तुम्ही वर्षभरात तिथं काय काय उत्सव साजरे करता? तिथं शनी जयंतीला कार्यक्रम होतात आणि शनी जयंतीला मोठा उत्सव होतो गावकऱ्याचा, सामुदायिक असा खूप मोठा. आणि सप्त्याचं वगैरे आयोजन हो कधी असतं? कार्यक्रम ते शनी जयंतीला. शनी जयंतीच्या वेळेस. आणि ते वगळता अजून मोठा सप्ताह वगैरे गावात कधी? हो, तोच पण तसे 2-3 कार्यक्रम होतात. अच्छा. आणि आता या पालखी सोहळ्यासोबत तुमचे किती गावकरी हे? जवळजवळ 250 ते 300 समाज असतो आमच्याकडे. बरं, एकाच गावातले सगळे? हा, परिसरातले काय असतात. परिसरातले पण. आणि थोडक्यात आता रस्त्याने चालताना काय अडचणीचा तुम्हाला? काही अडचणी नाही, म्हणजे फक्त म्हणजे लोक आमचे सगळे वारकरी शिस्तबद्ध आहेत. अगदी सांगितल्याप्रमाणे सगळे दिंडीचं शिस्तीचं पालन करणारे. आणि त्यामुळं रस्त्यानं भजन करीत चालल्यामुळं लोकही आमचा आदर करतात. बरोबर. लोक व्यवस्था ठेवतात व्यवस्थित. बरं, आणि रस्त्यात कुठं अडचणीचा टप्पा आहे का? कुठं घाट सेक्शन वगैरे? काही नाही, अडचण नाहीच आता जवळजवळ. नाहीच. बरं, 14 वर्षापूर्वी आता वेगळी परिस्थिती होती, त्यावेळेस साधारण काय अडचणी होत्या? नाही, सुरुवातीला थोडंसं. आता कसं झालंय की परमार्थ सगळ्याच लोकांचा ओढ परमार्थाकडे आणि एकमेकाचं बघून लोक अगदी चढाओढीनं या अध्यात्माकडे वळलेले आहेत. बरं, आणि आता हे संकल्पना दरवर्षी किती वारकरी तुमच्यात नव्याने दाखल होतात? नवीन पण होतात ना, म्हणजे 25 दरवर्षी वाढवत चालली. बरं, आणि आता पंचक्रोशीत कोणचं देवस्थान मोठे आहे तुमच्या जवळपास? तसं आमच्यात आम्ही पैठण क्षेत्र जवळ येतं आम्हाला. नाथ महाराजांचं म्हणजे संत मांदियाळीमध्ये खूप मोठं ज्यांचं कर्तृत्व आहे. शांतीब्रह्म. हा, शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्या परिसरातलेच आम्ही आहोत. इकडून भगवानगड जवळ येतो, इकडे मोठा देवी असे म्हणजे शनी शिंगणापूर आणि वरवर धाकटी पंढरी आमच्या जवळचे.
तर उत्तर यांचा सोहळा वाढ होत चालू यांच्या सोहळ्यात आणि यांच्याकडनं अशीच सप्त्याचं अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन म्हणा किंवा हे दिंडीत सहभागी होणाऱ्या लोकांची सेवा म्हणा या पालखी सोहळ्याकडून या ग्रामस्थांतर्फे वर्षानुवर्ष करून घेत राहू देत परमेश्वर हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गणेश्वर भगवान की जय. जय हरी माऊली. शनेश्वर देवस्थान खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथून पायी दिंडी सोहळा या उत्सवामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत. ही माझी पहिलीच वारी आहे आणि या वारीचा अप्रतिम आनंद आम्हाला मिळालेला आहे. वारी खरोखरच प्रत्येकाने करावी आणि जीवनाचं सार्थक करावं असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. जय हरी महाराज. आम्ही शेवगावचे असून खरडगावच्या शनेश्वर पायी दिंडी सोहळ्यामध्ये सामील झालो आहोत. अत्यंत आनंद वाटत आहे आणि दरवर्षी आम्ही पायी दिंडी सोहळ्यामध्ये सामील होऊ. खरडगाव शनेश्वर देवस्थान खरडगाव माझी 6वी वारी आहे पायी दिंडीत आणि अतिशय चांगलं जीवन जगतंय त्या वारीमध्ये. बोला दर्शन. जय हरी माऊली. आम्ही खराडगाव देवस्थानच्या शनिदेवाच्या दिंडीमध्ये आहोत आणि या दिंडीमध्ये खूप असा आनंद येत आहे. वाटेने जल्लोषात आम्ही भजन कीर्तन करत चाललो आहोत आणि खूप असा अप्रतिम आनंद आहे. खरोखरच पांडुरंगाची वारी एकदा करावी, आयुष्यात एकदा जरूर करावी. जय हरी. मी ज्ञानेश्वर शंकर शिंदे नाशिकहून खरडगाव शनीश्वर दिंडीमध्ये 7 वर्षापासून या दिंडीमध्ये मी सामील होत असतो. ही माझी 7वी वारी आहे. येत असताना आम्ही भजन कीर्तन गात चालत असतो. जय हरी. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.